नमस्कार मित्रांनो. तर आपण परतीच्या प्रवासावरती आहे. तर व्ही-आय-पी ट्रीटमेंट एक कोइन्सिडेंटने झाला. हे माझं डॉर्मेटरी आणि माझा कोच आहे हा M1 आणि त्याच्यापुढे M2. व्ही-आय-पी म्हणजे जसं की तुम्ही इथून एंटर करता, इथे 2 प्रकारच्या कंपन्या चालतात. हे जे रिटायरिंग रूमचा जो टेंडर आहे, तो नमवाल्यांकडे आहे. आणि तुम्ही इथे दुसरे बघू शकता, जेव्हा तुम्ही इथून रिटायरिंग रूमवरून साठी वरती जाता डॉर्मेटरीसाठी, तर इथे खाली एक हा जो लाऊंज तुम्हाला बघायला मिळेल हा वाला. तर हा पर हावर्स वेटिंग रूम आहे. 60 रुपीज याचा चार्ज घेतात आणि वॉशरूम बाथरूम यूज करायचं 30 रुपीज याचा चार्ज घेतात. तर इथे हा 60 रुपीज पर हावर्सवाला हा वेटिंग रूम आहे. हा प्रायव्हेट वेटिंग रूम आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे इथे डायनिंग टेबल वगैरे आणि इथेच जेवणाची सोय यांच्याकडे आहे. 180 रुपीज पर प्लेट असा यांचा चार्जेस आहे. तर नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही आता बघू शकता, जे इथे द्वारकाला ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यांना जुनागडला जायचं असेल गिरणारसाठी, तर ही मुंबई सेंट्रल वरून ओखाला येते आणि ओखावरून नंतर ही वेरावल एक्सप्रेस म्हणून लागते सोमनाथ. जसं की आपण येताना जी एक्सप्रेस पकडली होती, तीच एक्सप्रेस ओखावरून परत जाते. आणि इथं द्वारकाला पोहोचायचं टायमिंग आहे 8:30. कधी कधी येईपर्यंत याला 8:45 पण होतात, पण 8:30 अर्लियर याचं टायमिंग आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम राधे राधे. आता आपण आलो आहोत द्वारकामध्ये. तर आता इथे मी कसं पोहोचलो, कसं कोणती कोणती ट्रेन पकडावी लागेल हे तुम्हाला थोड्याच वेळात सांगेन.